कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गायत्री पंढरीनाथ रेळेकर असं तरुणीचं नाव असून ती फक्त 21 वर्षाची होती. सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील राहणारी या गावातील एक साधं राहणीमान असलेलं प्रेमळ कुटुंब. घरात आई वडील, एक भाऊ आणि गायत्री असं त्यांचं कुटुंब होतं. गायत्री घरातील आईवडिलांची लाडकी लेक होती. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार पण तितकीच शांत स्वभावाची. शाळेतून कॉलेजपर्यंत तिचं स्वप्न होतं शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं. गावातून पुढे जात ती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं भूगोल शाखेत पदवी शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली. मित्रमैत्रिणींमध्ये ती हसतमुख, मदतीला धावून जाणारी, पण तिच्या मनात काय चाललंय हे ती फक्त क्वचित कुणाला सांगायची. रक्षाबंधनला 3 दिवसांसाठी ती नुकतीच गावाला गेली होती. भावाला राखी बांधली आणि 11 ऑगस्टला पुन्हा कोल्हापूरला परतली. गायत्रीने हॉस्टेलवर परत येताच पहिली गोष्ट केली ती म्हणजे वडिलांना फोन. फोनवर तिचा आवाज शांत. तिने हलक्या आवाजात सांगितले, "बाबा, मी सुखरूप पोहोचले आहे, काळजी करू नका." पण या वाक्याच्या आड तिच्या मनात चाललेलं वादळ कुणालाच जाणवलं नाही. त्या छोट्याशा संभाषणानंतर तिने जणू मनाशी ठरवलं होतं की आता सर्व संपवायचं. या फोनवरून तिचा वडिलांना दिलेला तो शेवटचा निरोप ठरणारा होता याची कुणालाच कल्पना नव्हती. 11 ऑगस्ट 2025 दुपारचे साधारण 1:15 वाजले होते. सावित्रीबाई फुले वसतिगृहातील रूम नंबर 54 मध्ये गायत्री एकटीच होती. त्यावेळेला तिच्या रूममध्ये कोणीच नव्हतं. संधी साधून तिने हळूच दरवाजा आतून बंद केला आणि कडी लावली. खोलीत फक्त तिचा हलका श्वास आणि भिंतीवरील पंख्याचा किरकिर आवाज ऐकू येत होता. तिने शांतपणे दोरी तयार केली, पंख्याला घट्ट बांधली आणि आपल्या मनातील वेदनांचा अंत करण्यासाठी गळफास घेतला. दुपारचे साधारण 2 वाजले असतील तेव्हा गायत्रीची रूममेट परत आली. तिने दरवाजावर टकटक केली, "गायत्री, दार उघड." पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा जोरात दरवाजा वाजवला तरीही शांतता. कुतूहल आणि काळजीपोटी ती खिडकीजवळ गेली, हळूच आत डोकावलं आणि समोरचं दृश्य पाहून ती थिजून गेली. गायत्री पंख्याला लटकलेली होती, तिचं शरीर निष्प्राण, डोळे मिटलेले. रूममेट घाबरून ओरडली. ताबडतोब तिने हॉस्टेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाक मारली आणि काही मिनिटातच वसतिगृह अधीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी धावत आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच दरवाजा फोडण्यात आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गायत्री कायमची निघून गेली होती. दरवाजा तोडून आत गेल्यावर खोलीत एकदम शांतता होती, पण त्या शांततेत एक अवर्णनीय वेदना दडलेली होती. टेबलावर गायत्रीचा अर्धवट बॅग पडली होती. त्यात अजूनही गावाहून आणलेली काही मिठाई आणि कपडे तसेच ठेवलेले होते. कपाटाचं दार अर्धवट उघडं होतं. जणू घाईघाईनं तिनं काहीतरी काढलं होतं. अभ्यासाच्या टेबलावर काही वह्या, पेन आणि एका कोपऱ्यात ताज्या फुलांचा गुच्छ पडला होता, कदाचित गावाहून आणलेला. पंख्याला बांधलेली दोरी अजूनही ताणलेली होती आणि खाली पडलेली चादर सांगत होती की तिने हे सर्व नियोजनपूर्वक केलं होतं. घटना कळताच वसतिगृहातून पोलिसांना कॉल करण्यात आला. काही वेळातच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तिथं दाखल झाले. त्यांनी सर्वात आधी घटनास्थळ सील केलं. प्राथमिक पाहणीत जबरदस्ती किंवा हल्ल्याचे कोणतेही चिन्ह आढळले नाहीत. रूममेट आणि इतर हॉस्टेल विद्यार्थिनींची चौकशी सुरू झाली. गायत्रीच्या मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली. शेवटचा कॉल तिच्या वडिलांना लागलेला होता आणि त्यानंतर कोणताही कॉल किंवा मेसेज नव्हता. मोबाईलमधील काही चॅट्स मात्र पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू बनले. वसतिगृहातीलच मुलीने गायत्री फोनवर बोलताना रडत असल्याचे पोलिसांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून गायत्री खूप शांत विचारात गढून गेलेली दिसत होती. त्यानंतर तिचा मृतदेह पंचगंगा हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. घटनेनंतर संपूर्ण हॉस्टेलवर एक भयानक शांतता पसरली. हसणं, गप्पा, अभ्यास सगळं एका क्षणात थांबल्यासारखं झालं. मुली एकमेकींकडे पाहत होत्या, पण कुणालाही बोलायची हिंमत होत नव्हती. रूम नंबर 54 त्या दिवसानंतर सगळ्यांसाठी भीती आणि दुःखाचं प्रतीक बनली होती.
गायत्रीचं निधन कळताच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडील अजूनही तिच्या शेवटच्या फोन कॉलचा आवाज आठवत होते. मी सुखरूप पोचले आहे बाबा. आणि त्यांना विश्वासच बसत नव्हता की हीच त्यांच्या मुलीची शेवटची वाक्य होती. आई तर कोसळलीच. नातेवाईक आणि गावकरी तिच्या घराबाहेर जमले होते, पण कुणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. काय असं घडलं होतं की एका क्षणात गायत्रीला मनातलं सगळं संपल्यासारखं वाटलं? का तिला कुणाकडून मानसिक त्रास होत होता? की ती एखाद्या नात्यातील तणावाने तुटून गेली होती? आपल्या जीवनात कितीही अडचणी, अपयश किंवा ताणतणाव आले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य अमूल्य आहे. समस्या कितीही मोठी असली तरी ती कधीच जीवनापेक्षा मोठी नसते. मनावर ओझं वाढलं, ताण सहन होत नाही असं वाटलं तर शांतपणे कुणाशी तरी बोला, मदत घ्या. कारण बोलणं ही कमजोरी नसून तीच तुमची ताकद आहे. गायत्रीने घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. कारण आत्महत्या कधी समस्येचं समाधान नसतं. उलट ती आपल्या आवडत्या लोकांसाठी कायमची जखम ठरते. एका क्षणाच्या भावनेत घेतलेला हा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो. फक्त आपलं नाही तर आपल्या आईवडिलांचं, मित्रांचं आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं. जीवनावर प्रेम करा, कारण तुमचं अस्तित्व कुणाच्या तरी आयुष्याचा आधार असतं. गायत्री परत येऊ शकत नाही, पण तिने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून आपण हे शिकू शकतो. अडचण आली, ताण वाढला, मन खचलं तरी धीर धरा, बोला, मदत घ्या. कारण उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगला असू शकतो आणि तो जगण्याची संधी आपण गमावू नका. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.